धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून पैठणमध्ये आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे। तब्बल 20,000 वह्यांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य रेखाचित्र साकारण्यात आले असून या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे। विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं आमदार विलास भुमरे यांनी सांगितलं। शैक्षणिक उपयोगांच्या वह्यांमधून साकारण्यात आलेलं हे भव्य चित्र उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरलं। हा उपक्रम विलास बापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे। कलाकार उद्देश पगड यांनी हे भव्य रेखाचित्र साकारलं। उपक्रमाला विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं। यावेळी तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक उपस्थित होते। या भव्य रेखाचित्राचे अनावरण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। विलास भुमरे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा नगरसेवक शेखर शिंदे, जालिंदर आडसूळ, भूषण गावसनकर यांच्या परिश्रमातून हे रेखाचित्र साकारण्यात आलं। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। आपले स्वराज्याचे रक्षक, धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे। आज या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना, सर्व जनतेना या ठिकाणी या जयंतीनिमित्त शुभेच्छा देईल। आणि ही जयंती साजरी करत असताना या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं जे औरंगाबाद नाव होतं याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं आणि त्यानंतर आज पहिल्यांदा आपण ही संभाजी महाराज जयंती या ठिकाणी साजरी करतोय। खरं तर आज आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे। या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा असतील, यांनी त्यावेळेस या जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर केलं। त्यानंतर आज आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतोय। ज्यावेळेस आपण या पैठण शहरामध्ये जयंती साजरी करणार तर त्या ठिकाणी आपण ठरवलं, या ठिकाणी सर्व शिवसैनिक असतील, विलास भुमरे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते असतील, सर्व आमचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी सर्वांनी ठरवलं का या ठिकाणी आपल्याला पैठण शहरामध्ये ज्या संभाजीनगरचं आपल्या जिल्ह्याचं नामकरण झालं आणि त्यानंतर पहिली आपण जयंती साजरी करतोय, तर ही जयंती आगळीवेगळी साजरी त्या ठिकाणी झाली पाहिजे। या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे मित्र उद्देश पगड हे गेवराईचे आणि यांना मी त्या ठिकाणी फोन केला की आपल्याला पैठण शहरामध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची आणि या ठिकाणी आपल्याला मोठे त्या ठिकाणी रेखाचित्र संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारायचं आहे। तर त्या ठिकाणी आपण ठरवलं, या ठिकाणी वयाच्या माध्यमातून हे रेखाचित्र जवळपास 21,000 वयाच्या माध्यमातून हे रेखाचित्र उभारले गेलेले आणि ज्यावेळेस या वया आपण, कारण की जून मध्ये आता शाळा सुरू होणार आहे, निश्चित आपल्या गोरगरिबांचे विद्यार्थी जे असतील त्यांना या वयाचं देखील त्या ठिकाणी वाटप होणार आहे। म्हणून आपण खऱ्या अर्थाने आज आपल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतोय।